राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. विकेट. विनंती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवेत बॉल. सेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळाले अक्षय चाळके यांना. महत्वपूर्ण जीवनदान इथे मात्र मिळते. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ओमकार चौगुले यांची पाहायला मिळाली. नियंत्रण त्यासोबत मात्र अचूक टप्पा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ॲज बॉलर पहिली धाव मात्र नोंदवली गेली आहे, परंतु तो देखील जेल ड्रॉप झालाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल ओमकार यांचा. फलंदाज करण पाटील साठी समोर ड्राईव्ह करतात. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने. वाव, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळालेत मैदानावरती. लाजवाब क्षेत्ररक्षण आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओमकार चौगुले अप्रतिम गोलंदाजी करतायत. मैदानावरती अक्षय चाळके आहेत आणि करण पाटील. धावा मैदानावरती शोधाव्या लागतील या 2 बॅटरला. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक. ओ व्हाट अ एफर्ट दॅट इज. जबरदस्त एफर्ट. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण खूप कमालीचं पाहायला मिळाले पुन्हा एकदा. आणि हे एफर्ट मात्र तुम्हाला एक सामना जिंकून देत असतात. जबरदस्त एफर्ट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत सर्व खेळाडूंचे. आणि एकूण धावफलकावरती जर तुम्ही धावा पाहिल्या तर 3 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. सामना क्रमांक 11 मैदानावरती सुरू आहे. एकूण 3 धावा धावफलकावरती आहेत. सामना नंबर 12 मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने सोरा फायटर्स त्यांच्या विरोधामध्ये ठाणोबा विठ्ठलाई ठाणेवाडी या 2 संघांदरम्यान हा सामना मैदानावरती सुरू आहे. तीन धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 साठी संकेत वायकुळ गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी अक्षय चाळके. यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण करतायत अक्षय चाळके. यावेळेस संधी मिळणार नाही क्षेत्ररक्षकाला. बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषे पार. अक्षय चाळके यांच्या बॅटमधून षटकार.
आणि 3 फलंदाज इथे बाद झालेत. नवीन फलंदाज अमोल चाळके मैदानावरती दाखल झालेत. धावा शोधाव्या लागतील या मैदानावरती. फुदरलेनचा बॉल समोर ड्राईव्ह करतायत. डिफेन्स मोडमध्ये पाहायला मिळाले पहिल्याच बॉलवरती अमोल चाळके. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि टीमची गरज देखील तीच आहे. आता मात्र आक्रमण करावं लागेल. आवश्यकता आहे धावांची. एक षटकार जरूर आला अक्षय चाळकेंच्या बॅटमधून, परंतु पुढच्याच बॉलवरती अक्षय चाळके बाद होताना आपण पाहिलेत. ज्यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करायचा प्रयत्न, हवेत उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, परंतु बॉल कुठे गेला बराच वेळ हवेमध्ये शोधत राहिले. बॉल जज झाला नाही, बॉल साईडच झाला नाही. त्याचमुळे प्रॉब्लेम आहे. बॉल साईड होणं गरजेचं आहे. ॲज अ फिल्डर म्हणून 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 11. यावेळेस देखील आक्रमण करायचा प्रयत्न, हवेत बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत आणि यावेळेस बॉल जज देखील झालाय आणि झेल देखील टिपलाय. आली आहे सफलता. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत माने यांच्याकडे देखील क्षमता आहे. आज मात्र चांगली इनिंग खेळावी लागेल. अनिकेत माने यांना देखील महत्त्वपूर्ण इनिंग असेल या सामन्याच्या दृष्टीने. अनिकेत माने यांची पहिलाच बॉल बॅकफुटला असताना डिफेन्स केलाय. एका धावेचा प्रयत्न आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ इथे आटोपलेला आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण स्पीडअप करायचे विनंती आहे. थोडीशी घाई करा. यानंतर आणखी अनेक सामने आपल्याला खेळायचे आहेत. सामना नंबर 12 सुरू आहे. यानंतर 7 सामने आपल्याकडे बाकी आहेत. याची देखील नोंद आपण करून घ्या. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. रात्री 10 वाजेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहील याची देखील नोंद आपण करून घ्या आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र कमालीचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला खेळतायत. एका धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या लाफ्टर केलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इझी कॅच फॉर मिस्टर ओमकार चौगुले. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. थँक्यू. क्रमांक 7 वरती शिवाजी चाळके मैदानावरती दाखल होत आहेत. संधी आहे या षटकामध्ये धावा शोधण्याची. 3 बॉल षटक क्रमांक 3 मधले बाकी आहेत आणि इथून मात्र धावा शोधाव्या लागतील. शिवाजी चाळके, अनिकेत माने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉल या षटकामधील बाकी आहेत. ओमकार मेहतर देखील चांगली गोलंदाजी करतायत. 2 ओमकार एकाच टीम मध्ये. चांगली कामगिरी दोन्ही ओमकार मैदानावरती करतायत. ओमकार मेहतर, ओमकार चौगुले, दोन्ही ओमकार चांगली कामगिरी मैदानावरती करतायत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. हवेत बॉल गेलाय आणि ओमकार चौगुले यांनी सकाळपासून पहिली चूक केली असेल. इथे मात्र सेल ड्रॉप केलाय. एकूण 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे.
2-3 षटकार मात्र शोधावे लागतील. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 2-3 षटकार मात्र शोधावे लागतील ठाणेवाडी टीमला. ते गरजेचे आहेत. धावा मात्र बनवावे लागतील या मैदानावरती. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक एक धाव तर इझिली मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र होणार नाहीये. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. संजय एडगेत आणि अतिशय चांगले ॲथलीट ते आहेत. एकच धाव आली आहे शेवटच्या बॉलवरती. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 6च्या धावगतीने मात्र चावून हा प्रवास तुमचा यशाकडे जाणार नाहीये. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटचा खेळ, या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण आहे, परंतु आज दिवसभर जेवढ्या मॅचेस आपण पाहिल्यात जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. लॉस ऑफ दी 5 विकेट्स. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती. क्रिजची लाईनिंग आखणं जर गरजेचं असेल तर ती देखील सूचना आमच्यापर्यंत पोहोचू. आपण विनंती करूयात ग्राउंड्समनला. ग्राउंड्समन रणजित आपल्याला विनंती. यानंतर आपण क्रिजची आखणी करून घ्यायची. या इनिंग नंतर आपण क्रिजची आखणी करून घ्या ही विनंती असणार आहे. अकुटप्याचा बॉल होता ऑन साइडला. शिवाजी तळके यांच्या बॅट मधून बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. शिवाजी चाळके यांच्या बॅटमधून षटकार तर आलाय. आवश्यकता होती या षटकाराची. बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली, परंतु तो षटकार ठोकलाय. फलंदाज शिवाजी चाळके यांनी. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. या डावामधला हा दुसरा षटकार आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप जास्त तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवरती संजय एडगे आहेत. पहिल्याच बॉलवरती त्यांचा षटकार आलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि असे असंख्य षटकार मात्र या षटकामध्ये ठोकावे लागतील फलंदाज शिवाजी चाळके यांना. 24 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बिटवीन द गॅप बॉलला खेळताय 2-2 क्षेत्ररक्षक. दोघांच्या बरोबर मधोमध बॉल मात्र सीमारेषा भेटतोय. आणखीन एक चौकार. पहिल्या 3 षटकांमध्ये 18 धावा आल्या होत्या. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 10 आल्यात. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग शिवाजी चाळके करतायत. महत्वाच्या धावा आपल्या संघासाठी मात्र मैदानावरती जमा करतायत शिवाजी चाळके. पुढचा बॉल. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये. शिवाजी चाळके नाम तो सुनाई होगा. त्यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषे पार. समजले का तुले? शिवाजी चाळके म्हणतेत मले. त्यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषे पार. षटकार. शिवाजी चाळके यांच्या मैदानावरती पाहायला मिळते. जो उडने का शौक रखते हैं और गिरने का खौफ कभी नहीं रखते. शिवाजी चाळके बरसताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जाईल. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आल्या होत्या 18 आणि पाठीमागच्या 4 बॉलमध्ये धावा आल्यात 18. क्रिकेट आहे बॉस. क्रिकेटचा खेळ जिथे प्रत्येक प्रेडिक्शन फेल तो खेळ. अनिकेत माने बाद होत आहेत विकेट.
अंतिम बॉल साठी शिवाजी चाळके पुन्हा एकदा लॉफ करतायत. अंतिम बॉल हवेत तर गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. हा चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. चाळीस धावा धावपलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 41 धाव्यांचं लक्ष असेल. 41 इज द टार्गेट. चला 41 धाव्यांचं लक्ष असेल. 41 इज द टार्गेट. बॅट्समन पाठवा विनंती त्वरित. चला आपण टॉस करतोय. सामना नंबर 13. शिवशंभो किंग्स कुंभवडे आणि रुद्र योगीराज. सन्मान्य दीपकजी बंधारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. दीपकजी या विनंती आहे. या बाउंड्री लाईन टॉस करूयात. क्रिज चाकणी सुरू आहे. सन्मान्य दीपकजी बंधारे यांना आपण इन्व्हाइट करतोय टॉस साठी. या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. एका बाजूने संघ आहे शिवशंभू किंग्स कुंभवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये रुद्र योगीराज 11 विनर्स फोर्ट. छापा असा कॉल आहे आणि काटा आलाय. तर टॉस संपन्न झाला आणि टॉस जिंकला शिवशंभू सुपर किंग्स कुंभवडे संघाने. काय निर्णय असणार आहे? आम्ही पहिली फिल्डिंग करू.
आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण का घेतलात महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये? संध्याकाळची वेळ आहे तर थोडं चेसिंग सोपं जाईल असं आम्हाला वाटतं, म्हणून मी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. किरण लटके गायब आहेत. चला हरकत नाही, आपण जाऊयात. टॉस इथे संपन्न झाला आणि टॉस जिंकलाय या ठिकाणी टीम कुंभवडेनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. थँक्यू सो मच. तिसरे पंच विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे विनंती आहे. तिसरे पंच आपण या. पंचांना देखील एक विनंती आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून की ज्यावेळेस बाउंड्री लाईनच्या जवळ एखादा बॉल डायरेक्टली जातो तर तुम्हाला जर डाऊट असेल, अतिशय डाऊट असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि पंच केव्हाही चेक करू शकतात. कुठल्याही गोष्टी तुम्हाला चेक करण्याची पूर्ण ऑथॉरिटी आयोजकांच्या माध्यमातून असणार आहे, याची देखील नोंद आपण करून घ्यायची. धन्यवाद. 41 धाब्यांचं लक्ष आहे. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय जाळके, फलंदाजीसाठी ओमकार आणि नंदकुमार बारसकर. पहिला बॉल ऑस्टमच्या बाहेर रूम मिळाला होता, त्याचा मात्र फायदा घेतलाय ओमकार चौगुले यांच्या बॅट मधून. पहिलाच बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. चौकार.
वरती जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते टीट फॉर टॅट. जसे असं प्रत्युत्तर मात्र मैदानावरती दिलं जाते. अक्षय जाळके पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांच्यावरती आक्रमण. 13 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील बॉल हवेत आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. मिड विकेट रिजन मध्ये फुलर लेनचा बॉल. संजय एडगे यांच्या बॅट मधून बॉल जातो सीमारेषे पार. षटकार. एकोणीस धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावपलकावरती धावा आहेत 19. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावपलकावरती आहेत. फुदरलेनचा बॉल पुन्हा एकदा हवेत. यावेळेस संधी नाहीये. सुरेश कोटकर वेट करतायत बॉल येण्याचा. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तब्बल 20 धावा धावपलकावरती आहेत. 21 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 18 बॉल मध्ये 21 धावा बनवायच्या. चला सामना सुरू करा. विनंती आहे स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम. आखुटप्पाचा बॉल होता आणि हवेत बॉल गेलाय. सेल ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती असणार आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. विकास गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. विकास पाटील 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती आहेत. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि बाईकच्या माध्यमातून मे बी अंपायर्स बॅट बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेने धावपलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती आहेत. 1B बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव. 25 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र ऑन साइडला हुक करतायत. बॉल निघाला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावांचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 27 धावा धावपलकावरती आहेत. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फुदरलेनचा बॉल समोर ड्राईव्ह करतायत. लोअर फुल टॉस. लॉंगॉनचे खेळाडू बॉलच्या दिशेने येत आहेत. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. सुदेश पाटील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा विनंती आहे. सुदेश पाटील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करा. सन्मान्य बाबा सावलेकर यांच्यासोबत आपण संपर्क साधायचा आहे. रणजित आपल्याला विनंती आहे. रणजित ग्राउंड्समन आपण सन्मान्य बाबा सावलेकर यांच्यासोबत संपर्क साधायचा विनंती आहे. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 30 धावा धावपलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे.
ग्राउंड्समन रणजित, आपल्याला विनंती पुन्हा एकदा आपण आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे. आतल्या एजला बॉल लागला. शॉट फायनल क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट झाली. पंचांकडे अपील, परंतु खेळाडू क्रीजमध्ये सुरक्षित. संजय एडगे रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगले ऍथलीट आहेत आणि एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर वाळवणकर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 31. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. पंच शेवटच्या बॉलवरती काय निर्णय होता? शॉट फायनल क्षेत्रामध्ये झेल निसटलाय. एक धाव पूर्ण झाली. 2 धावांचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अगोदरचा बॉल नो होता. ओके, थँक्यू. बॅटच्या एजला बॉल लागला. शॉट फायनल क्षेत्रामध्ये बॅटच्या आतल्या एजला लागून पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती नंदकुमार बारसकर आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा आहेत 35. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त झेल टिपला गेलाय. क्या बात आहे. कमालीचा झेल सागर गुरव यांच्या माध्यमातून. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे. नंदकुमार बारसकर बॅक टू द पवेलियन विकेट. खूप वेळ 41 धाव्यांचं लक्ष एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धाव्यांपर्यंत हा प्रवास आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 12 मैदानावरती सुरू आहे. फुललेंचा बॉल हवेत उडवलाय आणि या फटक्यासोबत या ठिकाणी विजय देखील मिळवलाय. जबरदस्त फटका आपण पाहतोय. फलंदाज संजय एडगे फिनिशेस ऑफ इन स्टाईल हा सामना जिंकून दिला आपल्या टीमला. वेल प्लेड बॉयज, अभिनंदन.